यापूर्वी आपण ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अभ्यासले. आज आपण सबट्रॅक्शन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स बघणार आहोत. चला तर मग बघूया यावर आधारित प्रॅक्टिस सेट 34. सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेकंड एक्सप्रेशन जे ते फर्स्ट एक्सप्रेशन मधून मायनस करायचे आहे. तर या ठिकाणी पहिली एक्झाम्पल दिली आहे 4xy मायनस 9z आणि 3xy मायनस 16z. तर आपण सर्वप्रथम एक्झाम्पल लिहून घेऊया. 4xy मायनस 9z मायनस 3xy मायनस 16z. या ठिकाणी आपल्याला दोन्ही एक्सप्रेशन्सच्या दरम्यान मायनस साइन पुट करून घ्यायचे आहे. आता आपण 4xy मायनस 9z या ठिकाणी आपण ब्रॅकेट रिमूव्ह केले तरी चालतील. आपण आता सेकंड ब्रॅकेटचे साइन चेंज करून घेणार आहोत, कारण आपल्या सेकंड ब्रॅकेटच्या अगोदर मायनस साइन आहे आणि ज्या वेळेस ब्रॅकेटच्या अगोदर मायनस साइन येते त्यावेळेस ब्रॅकेटमधील सर्व टर्म्सचे साइन जे आहेत ते चेंज होतात. तर या ठिकाणी 3xy हा प्लस आहे तो मायनस होऊन जाईल आणि हा 16z निगेटिव्ह आहे तो प्लस पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजेच प्लस 16z येईल. या ठिकाणी आता आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. 4xy मायनस 3xy आणि मायनस 9z आणि प्लस 16z या दोन्ही टर्म्स, ह्या चारही टर्म्स आपण आता जवळ लिहून घेणार आहोत. तर 4xy मायनस 3xy आणि मायनस 9z प्लस 16z या ठिकाणी आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेतल्या. यानंतर आपण आता त्यांची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करणार आहोत. तर या ठिकाणी 4xy हा प्लस आहे आणि 3xy हा मायनस आहे, म्हणजेच प्लस मायनस मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येथे दिलं जाईल. तर 4 मायनस 3 1 आणि व्हेरिएबल आपण एकदाच लिहून घेणार आहोत. व्हेरिएबल एकदा लिहून घ्यायचा आणि कोइफिशियंटची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करायची. यानंतर 9z जो आहे तो मायनस आहे आणि 16z जो आहे तो प्लस आहे, म्हणजेच मायनस प्लस पुन्हा एकदा मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी आपण देऊया. तर 16 मायनस 9 7z आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस. तर या ठिकाणी आपण फायनल आन्सर आपले आले आहे 1xy प्लस 7z. यातील सेकंड एक्झाम्पल आहे 5x प्लस 4y प्लस 7z आणि x प्लस 2y प्लस 3z. तर आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व करूया. या ठिकाणी आपण दोन्ही ब्रॅकेटच्या दरम्यान मायनस साइन पुट करून घेऊ. आता आपण याचे ब्रॅकेट रिमूव्ह केले तरी चालतील. आता आपण सेकंड ब्रॅकेटचे साइन आपण आता चेंज करून घेणार आहोत. हा x प्लस आहे तो मायनस होऊन जाईल, 2y सुद्धा मायनस होईल आणि 3z सुद्धा मायनस होईल. यानंतर आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. 5x आणि x, त्यानंतर 4y 2y आणि 7z आणि 3z. मात्र त्यांना चिन्हासहित आपल्याला जवळ लिहायचे आहे. 5x मायनस x, त्यानंतर प्लस 4y मायनस 2y प्लस 7z मायनस 3z.
5x आणि हा -x, +5x आणि -1 म्हणजे +4x, यानंतर +4y -2y म्हणजे +2y, यानंतर 7z आणि -3z 4z. अशा पद्धतीने आपण याचे आन्सर फाइंड केले आहे. यातील थर्ड एक्झाम्पल आहे 14x² + 8xy + 3y² आणि 26x² - 8xy - 17y². सर्वप्रथम आपण एक्झाम्पल लिहून घेऊया. 14x² + 8xy + 3y² - 26x² - 8xy - 17y². आपण दोन्ही एक्सप्रेशन्सच्या दरम्यान मायनस साइन पुट केले आहे. यानंतर आपण ब्रॅकेट रिमूव्ह करून सेकंड ब्रॅकेटचे साइन जे ते चेंज करून घेऊया. 8xy + 3y² - 26x², हा 8xy मायनस आहे तो प्लस होऊन जाईल, +8xy + 17y². यानंतर आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. 14x² आणि 26x², त्यानंतर +8xy आणि हा +8xy, हा +3y² आणि +17y². अशा पद्धतीने आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. तर 14x² आणि हा -26x² +8xy, हा +8xy +3y² आणि 17y². तर या ठिकाणी पुन्हा एकदा +14x² आणि -26x², या ठिकाणी प्लस मायनस मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं आपल्याला या ठिकाणी चिन्ह द्यावं लागेल. तर 26 - 14 आपल्याला करावे लागणार आहे. तर या ठिकाणी -12x² येईल. नंतर +8xy आणि +8xy 16xy +3y² + 17y², 20y². अशा पद्धतीने आपण या एक्झाम्पलचे आन्सर फाइंड केले आहे. -12x² + 16xy + 20y². यातील चौथे एक्झाम्पल आहे 6x² + 7xy + 16y² आणि सेकंड एक्सप्रेशन दिले आपल्याला 16x² - 17xy. चला तर मग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. सर्वप्रथम आपण दोन्ही एक्सप्रेशन्सच्या दरम्यान मायनस साइन पुट करून घेणार आहोत. 6x² + 7xy + 16y² - 16x² - 17xy. अगोदर बघितलेल्या उदाहरणांमध्ये ज्याप्रमाणे आपण सेकंड ब्रॅकेटच्या अगोदर जर मायनस साइन असेल तर सेकंड ब्रॅकेटचे जे साइन आहेत ते आपण सर्व टर्म्सचे साइन चेंज करत असतो. त्याच पद्धतीने आपण या एक्झाम्पलमध्ये सुद्धा सेकंड ब्रॅकेटचे जे सेकंड ब्रॅकेटमधील ज्या टर्म आहेत त्यांचे साइन आपण चेंज करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ब्रॅकेट रिमूव्ह करून टाकू. 6x² + 7xy + 16y². या ठिकाणी 16x² हा प्लस आहे तो मायनस होऊन जाईल, 16x² आणि 17xy हा निगेटिव्ह आहे तो
पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजेच +17xy. यानंतर आपण आता लाईक टर्म्स जवळ लिहून घेणार आहोत. या ठिकाणी 6x² आणि 16x² ह्या लाईक टर्म्स आहेत, +7xy आणि 17xy, आणि 16y² या ठिकाणी कुठलीही टर्म लाईक टर्म नाही आहे, ती ॲज इट इज आपण जशीच्या तशी लिहून घेऊ. आता आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेत आहोत. 6x² प्लस -16x² प्लस 7xy प्लस 17xy आणि प्लस 16y². या ठिकाणी आपण जेव्हा लाईक टर्म्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस आपण जो व्हेरिएबल आहे तो एकदाच लिहून घेतो आणि कोइफिशियंटची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो. तर हा 6x² प्लस आहे आणि 16x² हा मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस मायनस होऊन जाईल आणि मोठ्या संख्येचा आपल्याला या ठिकाणी साईन द्यावं लागेल. यामुळे 6 - 16 10 आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजेच -10x². या ठिकाणी परत दोघं संख्या ह्या पॉझिटिव्ह आहेत, म्हणजेच दोघांची ॲडिशन करावी लागेल आणि मोठ्या संख्येचं आपल्याला या ठिकाणी चिन्ह द्यावं लागेल. तर 7 आणि 17 यांची दोघांची ॲडिशन करूया. 24xy प्लस 16y². प्रॅक्टिस सेट 34 मधले 5वे एक्झाम्पल आहे. 4x प्लस 16z आणि 19y मायनस 14z प्लस 16x. तर या ठिकाणी आपण दोन्ही एक्सप्रेशन्सच्या दरम्यान आपण सर्वप्रथम मायनस साईन पुट करून घेणार आहोत. 4x प्लस 16z मायनस 19y मायनस 14z प्लस 16x. तर आपण हे एक्झाम्पल हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने शिकत आहोत. तर हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण वर्टिकल अरेंजमेंटने सुद्धा सॉल्व करू शकतो. तर आता आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट बघत आहोत. 4x प्लस 16z पहिला ब्रॅकेट आपण ॲज इट इज लिहून घेतला आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधले ज्या काही टर्म्स आहेत त्यांचे आपण आता साईन चेंज करणार आहोत. 19y हा प्लस आहे तो मायनस होऊन जाईल, -19y प्लस 14z आणि -16x. या ठिकाणी आपण या सर्व टर्म्सचे साईन चेंज केले आहेत. तर आता आपण लाईक टर्म्स क्लोज लिहून घेऊया. 4x आणि -16x, त्यानंतर 16z आणि 14z, आणि या ठिकाणी हा -19yला लाईक टर्म नाही आहे, ती ॲज इट इज आपल्याला लिहून घ्यावी लागेल. सर्वप्रथम आपण लाईक टर्म्स जवळ लिहून घेऊ. 4x - 16x प्लस 16z प्लस 14z मायनस 19y. तर या ठिकाणी 4x हा पॉझिटिव्ह आहे आणि 16x हा मायनस निगेटिव्ह आहे. तर याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते -12x येईल, म्हणजे प्लस मायनस मायनस होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर -12x या ठिकाणी ह्या दोन्ही टर्म्ससुद्धा पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांची ॲडिशन होईल आणि मोठ्या संख्येचं आपण या ठिकाणी चिन्ह देऊ. (16z) आणि 14z, दॅट इज 30z मायनस 19y. या ठिकाणी आपण याला एक अल्फाबेटिकली अरेंज करून घेऊ. -12x मायनस 19y प्लस 13z. अशा पद्धतीने आपण हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे.